नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। भाजपने आम्हाला शिवसेना फोडायला लावली, गुवाहाटीला पाठवलं, मात्र निवडणुका आल्या आणि भाजपने आम्हाला एकटं पाडलं, असं म्हणत शिंदेंचा नेता अक्षरशः ढसाढसा रडलाय। मित्रांनो, नेमकं घडलंय काय जाणून घेऊया सविस्तर बातमी। मित्रांनो, व्हिडिओ बघण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत। दुसरीकडे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल फेम शहाजी बापू पाटील हे भावुक झाले। महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती महायुती ही फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे। याच फोडाफोडीच्या राजकारणावर शहाजी बापू पाटील यांनी एक मोठं भाष्य केलं आहे। शहाजी बापू पाटील म्हणाले, लोकसभेला मृत्यूच्या दारात असताना मी भाजपच्या उमेदवाराला 15,000चे मताधिक्य दिले, याचं फळ म्हणून मला सांगोल्यात एकटे पाडले का, असा संतप्त सवाल शहाजी बापू पाटील यांनी विचारला आहे। ते भावुक झाले, त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं आणि उद्धव ठाकरेंना सोडून आम्ही गुवाहाटीला गेलो, शिंदेंच्या भरोश्यावर गेलो, भाजपच्या भरोश्यावर गेलो, मात्र भाजपने आम्हाला अक्षरशः फसवलं आहे। यावर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।